नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या विश्व गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत इंडिया इव्हेंट आफ्टर 1960 या चॅप्टर सिरीजचा पार्ट 8. हा आता आपल्या या चॅप्टर सिरीजचा लास्ट पार्ट आहे आणि इथे आपला हा चॅप्टर पूर्णपणे संपणार आहे. तर आता आपण बघूया याच्यामध्ये काय आज शिकणार आहोत आपण. चेंजेस इन सोशल फील्ड्स. सोशल फील्ड्समध्ये म्हणजे काय चेंज झाले जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स भेटला त्याच्यानंतर. सोशल फील्ड्स इन द सेन्स आहे ना, जर तुम्ही बघितलं ना की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा आपल्या जे समाजातले काही जे सेक्शन होते, काही वर्ग होते, त्यांना खूप त्रास होत होता त्यावेळेस. त्यातला एक सेक्शन म्हणजे महिलांना हा बोलतात ना, पुरातन काळापासून हा त्रास सहन करावा लागतच आलेला आहे. तर हे जेव्हा इंग्रज होते तेव्हा पण त्यांना तो सहन करावा लागत होता आणि इंग्रज गेले तरीही आपल्या लोकांकडून त्यांना त्रास सहन करावाच लागत होता. म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने ना महिलांसाठी ना काही नियम बनवले जेणेकरून त्यांचा त्रास आहे ना हा कमी होईल आणि त्याला एक बोलतात ना लीगल सपोर्ट पण दिला. म्हणजे बोलतात ना की जर तुम्ही हा कायदा मोडला तर तुमच्यावर पोलीस ऍक्शन होऊ शकते. म्हणजे लोकांना घाबरवलं एका प्रकारे. त्यामुळे लोकांनी स्त्रियांवर अत्याचार करणं कमी केलं. ओके. आणि त्यासोबतच स्त्रियांना सक्षम करणं हे पण एक गव्हर्नमेंटचा कुठेतरी विचार होता. तर गव्हर्नमेंटनी काय काय केलं ते आता पण जाणून घेऊया. फर्स्ट, डिपार्टमेंट ऑफ अ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट वॉज क्रिएटेड इन 1985 अंडर द मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता ना त्यावेळेस आहे ना, तुम्हाला तर माहिती आहे गव्हर्नमेंटमध्ये ना वेगवेगळे असे मंत्रिमंडळ असतात. तर त्यातली एक मिनिस्ट्री होती ज्याचं नाव होतं मिनिस्ट्री ऑफ होम रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्यालाच HRD मिनिस्ट्री पण बोललं जातं. त्याच्या अंडर आहे ना त्यांनी एक डिपार्टमेंट बनवलं ज्याचं नाव होतं डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हे जे डिपार्टमेंट होतं ना हे महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी काम करायचं. कारण की तुम्हाला माहिती असेल तेव्हा ना मोस्टली आहे ना लहान मुलांना पण कामाला लावलं जायचं पैशासाठी. जो घरातला एखादा पुरुष असायचा तो काय करायचा, घरातच बसून राहायचा आणि आपल्या बायका पोरांकडून कामं करून घ्यायचा. त्यामुळे हे डिपार्टमेंट हे स्पेशली बनवलं गेलं फक्त ह्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, महिलांचे आणि लहान मुलांचे. त्याच्यानंतर पुढे बघूया. सम लॉज आर मेड फॉर अ वुमन. आता त्याच्यामध्ये ना काही लॉज बनवले गेले, नवीन कायदे बनवले गेले बायकांसाठी. त्यातले 3 कायदे आपण इथे वाचणार आहोत. पहिला होता प्रोहिबिशन ऑफ डावरी ऍक्ट. डावरी म्हणजे हुंडा, जो आपल्या इथे पुरातन काळापासून चालत आलेला आहे. हुंडा ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर मुलीची आणि मुलीच्या परिवाराची ही पूर्णपणे पिळवणूक केली जाते हुंड्याच्या नावाखाली. तर हे कुठेतरी गव्हर्नमेंटने पहिलं बंद केलं. कारण की गव्हर्नमेंटला दिसत होतं की ना लग्नानंतरही ना सासरचे जे असायचे मुलाकडचे ते मुलीला त्रास द्यायचे का, तर हुंडासाठी, पैशासाठी. तर गव्हर्नमेंटने ह्याला पहिले एक लीगल प्रोटेक्शन दिलं आणि हा कायदा खूप स्ट्रॉंग केला. आणि जर तुम्हाला माहिती असेल आत्ता पण खूप सारे जण या कायद्यापासून घाबरतात आणि या कायद्यामध्ये ना पूर्णपणे सपोर्ट हा मुलीला असतो. म्हणजे नंतर प्रूव्ह होईल की मुलगा चुकीचा होता नाही होता, पण एखाद्या मुलीने जर या कायद्यामध्ये जर कंप्लेंट केली माझ्याकडून हुंडा उकळला जातोय तर त्या मुलाला आणि त्या मुलाच्या फॅमिलीला अरेस्ट होते, इन्स्टंट अरेस्ट होते. तर त्यामुळे हा कायदा हा पूर्ण मुलीच्या बाजूने आहे आणि हा कायदा बनवण्यासाठी पण एका प्रकारे पुरुष जातीच रिस्पॉन्सिबल आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे होतं इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट. रेम्युनरेशन म्हणजे काय माहितीये का, पगार. तुम्हाला जर माहिती असेल ना, बायका ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायच्या अगोदरपासून. म्हणजे कन्स्ट्रक्शन साईट असो, शेती असो, काहीही काम असो, बायका कधी मागे पडल्या नाहीत. पण जिथे पैसे देण्याची वेळ यायची ना तिथे मग बायकांना कमी पैसे दिले जायचे. असं बोललं जायचं की तुमची काम करण्याची क्षमता कमी आहे त्यामुळे पुरुषांच्या कम्पेअरमध्ये तुम्हाला थोडेसे कमी पैसे भेटणार, कमी पगार भेटणार. पण खरंच सांगू तर एका स्त्रीमध्ये जेवढी काम करण्याची क्षमता असते ना न थकता तेवढी पुरुषामध्ये पण नाहीये. आणि बायका ह्या पहिल्यापासून जे कामं करत यायच्या तर त्यांना त्यासाठी कमी पैसे दिले जायचे. मग गव्हर्नमेंटने हा पण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा कायदा बनवला ज्याच्यामध्ये काम जर सेम आहे मग पुरुष असो की स्त्री असो दोघांनाही इक्वलच पेमेंट भेटणार. हा या कायद्यानुसार लीगल प्रोटेक्शन याला देण्यात आलं. त्याला बोललं गेलं इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट. आणि लास्ट होता सीट रिझर्वेशन फॉर वुमन इन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज. तर आता ह्याच्यामध्ये काय केलं, पहिले 2 कायदे हे स्त्रियांना त्यांच्यासोबत जो भेदभाव होता त्याच्यापासून वाचवण्यासाठी होता आणि तिसरा कायदा हा जो बनवला महिलांना सक्षम बनवण्यासाठी करण्यात आला. म्हणजेच
ज्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीज असतात, म्हणजे ज्या आपल्या नगरपालिका झाली, महानगरपालिका झाली, ग्रामपंचायत झाली, अशा ज्या आपल्या लोकल मधल्या ज्या गव्हर्नमेंट बॉडीज आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन देण्यात आलं महिलांना. तर ते 33% तर दिलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटनी, केंद्रीय सरकारने. नंतर मग प्रत्येक स्टेटने आपापल्या हिशोबाने चेंज केलं. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात बघाल ना, तर महाराष्ट्रामध्ये हे 50% रिझर्वेशन आहे महिलांसाठी. तुम्ही जर बघत असाल, जिथे तुम्ही जर शहरात राहत असाल, तुमच्या इथे जेव्हा नगरसेवकाचे इलेक्शन होतात तेव्हा महिलांसाठी काही वॉर्ड रिझर्व असतात. आणि आपण जर गाव साईडला बघितलं तर ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पण महिलांसाठी काही सीट्स रिझर्व असतात. तर ह्याच्यामधून महिलांना सक्षम बनवण्यासाठी हे कुठेतरी चालवण्यात आलं होतं. आणि जर तुम्ही बघायला गेला ना, एवढं सगळं करून पण आजही कुठे ना कुठे ना महिला ह्या सरपंच बनलेल्या असतात, त्या निवडून आलेल्या असतात, पण त्यांच्या जागी त्यांचा पूर्ण कारभार हा त्यांचे पतिदेव बघत असतात. म्हणजे फक्त नावासाठी त्या महिलेला एक बोलतात ना सरपंच बनवलेलं असतं, पण त्यांच्या हातात काही पॉवर दिलेली नसते. मग हे कुठेतरी चुकीचं आहे. अशाने ह्या महिला कधी सक्षम बनणार नाही. तर हे कुठेतरी महिलांनी पण जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण हे महिलांना जे सपोर्ट देण्यासाठी गव्हर्नमेंटने जे बनवले लॉज ते आपण आता बघितले. आता आपण पुढे बघूया. जसं महिलांना काही त्रास सहन करावा लागत होता, त्याच्यासोबतच अजून एक सेक्शन ऑफ सोसायटी होता, त्यांना पण हा त्रास सहन करावा लागत होता, जे होते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची लोक होते. जसं की त्यांना कमी जातीचे पण बोललं जायचं, तर त्यांच्यावर पण कुठे ना कुठे अत्याचार होत होते. आणि हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गव्हर्नमेंटला खूप गरजेचं वाटत होतं. म्हणून गव्हर्नमेंटने ह्यांच्यासाठी काही पावलं उचलले आणि यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. तर नक्की काय केलं गव्हर्नमेंटने ते जाणून घेऊया. Indian society were deprived of a dignity and equal opportunity due to a caste system. तर जसं की मी बोललो की कास्ट सिस्टम हे ना इंडियामध्ये खूप टाइम पिरियडपासून चालत आलेलं आहे. अजूनही गावच्या काही काही ठिकाणी जे मागासलेला पार्ट आहे तिथे असं अजूनही कास्ट सिस्टम चालतं. म्हणजे मोठ्या जातीचा आहे तो छोट्या जातीचा आहे, हे अजूनही कुठे ना कुठे केलं जातं. कमी प्रमाणात केलं जातं पण केलं जातं. तर ह्यासाठी आहे ना गव्हर्नमेंटने काय केलं ना, 2 समित्या निवडल्या होत्या. एक समिती जी निवडली होती तिचं नाव होतं काकासाहेब कालेलकर कमिशन 1953 मध्ये. तर आता यांना काम काय दिलं गव्हर्नमेंटने, तुम्ही पूर्ण भारतभर सर्वे करा आणि यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ते आपण कसे सोडवू शकतो ह्याचं सोल्युशन काढण्यासाठी ही समिती निवडली होती. त्याच्यानंतर अजून एक कमिशन निवडलं गेलं ज्याचं नाव होतं BP मंडल कमिशन 1978. तर या कमिटीने ओबीसी सेक्शन होता, जो ओबीसी कॅटेगरी होती त्यांच्यावर यांनी अहवाल बनवला होता. आणि ह्यांनी बनवलेला अहवाल नंतर VP सिंग जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी 1989 मध्ये ओबीसीला रिझर्वेशन दिलं. हे आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं. तर ह्या BP मंडल या कमिशनच्या अहवालाच्या आधारावर VP सिंग यांनी ओबीसी या कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन दिलं होतं. तर हे तर एक स्टेप घेतलं. त्याच्यानंतर पुढे काय झालं, द गव्हर्नमेंट पास द प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट इन 1989 टू प्रोटेक्ट द डिग्निटी अँड रिस्पेक्ट फ्री फ्रॉम फिअर व्हायलन्स अँड ऑपरेशन ऑफ द अपर क्लासेस फॉर द SC अँड ST. तर शेड्यूल कास्ट, SC म्हणजे शेड्यूल कास्ट आणि ST म्हणजे शेड्यूल ट्राईब. तर ह्या दोन जातीच्या लोकांना प्रोटेक्शन भेटण्यासाठी, कारण की ह्यांच्यावर अत्याचार हे खूप होत होते त्यावेळेस, तर ह्यांना कुठेतरी लिगल प्रोटेक्शन भेटावं म्हणून कुठला कायदा बनवण्यात आला, प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट इन 1989. तुम्हाला माहिती असेल की हा कायदा पण एक खूप स्ट्रिक्ट कायदा आहे. ह्याच्या अंडर जर कुणावर गुन्हा नोंदवला गेला त्याला मग लगेच अटक करण्यात येते. अॅट्रॉसिटी ऍक्ट ह्याच्यामुळे काही लोकांमध्ये मग भीती निर्माण झाली आणि त्या लोकांनी मग SC आणि ST ह्या लोकांना त्रास देण्यापासून थांबवलं. तर गव्हर्नमेंटने ना जेव्हा इंडिपेंडन्स भेटलं तर प्रत्येक सेक्शनचा विचार केला, कोणाला काय त्रास आहे हे जाणून त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केला होता त्यावेळेस पण. तर आता हे आपण बघितलं सोशल फील्ड्समधलं. आता थोडासा एक पार्ट राहिला तो पुढे बघूया आपण. आता हा आपला फक्त शेवटचा पार्ट आहे. हा बघितला तर आपला चॅप्टर पूर्णपणे संपला. आता काय होतं, ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे 1991 मध्ये इंडियामध्ये LPG रिफॉर्म झाले. तर त्यामध्ये ग्लोबलायझेशन म्हणजे आपल्या देशाचा जो व्यापार होता तो सर्वांसाठी ओपन केला. म्हणजे इंडियाने बाहेरच्या देशांना अलाव केलं की तुम्ही आमच्या इंडियामध्ये या, पैसे गुंतवा, तुमच्या कंपन्या घेऊन या.
म्हणजे जेणेकरून आपल्या लोकांना इथे जॉब भेटेल. तर हे इंडियन गव्हर्नमेंटने सगळ्यांना अलाव केलं होतं. त्यामुळे बाकीचे देश इंडियामध्ये आले आणि इंडियाचं मार्केट ओपन झालं सगळ्यांसाठी आणि इंडियाची त्याच्यानंतर ग्रोथ पण चांगली झाली. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर एखादा बिझनेस चालवायचा आहे तर आपण तो लिमिटेड नाही ठेवू शकत एखाद्या एरियासाठी. जर आपल्याला जास्त पैसे कमवायचे, जास्त नफा भेटला पाहिजे, तर आपण काय करतो, बिझनेसला एक्सपांड करतो. तर तसंच इंडियाने पण त्यावेळेस केलं. तर पहिलं काय झालं, त्याच्यानंतर इंडिया इज अन इम्पॉर्टंट मेंबर ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन लाईक G20 अँड ब्रिक्स. तर नंतर इंडियाने आहे ना, हे जे 2 ग्रुप होते त्यांची मेंबरशिप घेतली. G20 आहे ना, ही एक 20 देशांनी एकत्र येऊन बनवलेला एक ग्रुप आहे G20, म्हणून त्याला 20 नाव दिलं आहे. तर त्यामध्ये 20 वेगवेगळे देश आहेत. त्यामध्ये USA आहे, कॅनडा आहे, जपान आहे, चायना आहे, इंडिया आहे. तर हा एक बोलतात ना, एक स्ट्रॉंग ग्रुप आहे. जसं की आपण बोलू शकतो, फॉर एक्झाम्पल, जेव्हा समजा तुम्ही जर एखाद्या ग्रुपचे जर मेंबर असाल तर तुमचं जर भांडण झालं तर तुमचा ग्रुप त्यांच्यासोबत उभा राहतो. तर इंडियाला पण कुठेतरी याची गरज होती, म्हणून इंडियाने काय केलं, या ग्रुपची मेंबरशिप घेऊन टाकली, की म्हणजे मी या ग्रुपचा मेंबर आहे, उद्या जाऊन मला कोणी काही त्रास देणार नाही. ओके. त्याच्यानंतर ब्रिक्स एक काय होतं ना, याचा फुल फॉर्म काय माहिती आहे का, ह्याच्यात 5 देश होते. B वरून ब्राझील, R वरून रशिया, I वरून इंडिया, C वरून चायना आणि S वरून साऊथ आफ्रिका. तर ह्या 5 देशांनी मिळून हा आपला एक ग्रुप बनवला होता. त्याच्यानंतर पुढे बघूया काय झालं. मोबाईल फोन्स, इंटरनेट अँड कम्युनिकेशन फॅसिलिटीज बेस्ड ऑन अ सॅटेलाइट हॅव स्प्रेड ऑल अक्रॉस अ कंट्री. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशनमुळे हे एक फायदा झाला की इंडियामध्ये थोडंसं टेलिकम्युनिकेशनची ग्रोथ झाली. मोबाईल फोन्स आले, नवीन नवीन कंपन्या झाल्या. तुम्हाला माहितीच आहे, त्यावेळेस नोकिया कंपनी खूप फॉर्ममध्ये होती. तर अशा वेगवेगळ्या कंपनीज आल्या. त्याच्यामुळे काय झालं की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन क्रिएट झालं आणि जिथे कॉम्पिटिशन क्रिएट होतं तिथे काय होतं, गोष्टींच्या व्हॅल्यू, त्यांचे प्राइजेस कमी होतात. तर त्यामुळे इंडियन लोकांना याचा एक फायदा झाला. मग त्याच्यामध्ये मग इंटरनेट फॅसिलिटी आली. आणि जर कॉम्पिटिशनचं उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात भारी जोपर्यंत जिओ इंडियामध्ये आला नव्हता, लॉन्च नव्हता झाला, त्याच्या अगोदर इंटरनेट पॅक किती महाग होते. म्हणजे 1 GB 2 GB महिन्याला भेटायचं आणि आपण त्याच्यात चालवायचं पूर्ण. पण जिओने येऊन जे कॉम्पिटिशन तोडलं, त्याचा फायदा कोणाला झाला, शेवटी ग्राहकांना झाला. तर हे त्यामुळे ग्लोबलायझेशनमुळे पण इंडियाला कुठे ना कुठे फायदा झाला. त्याच्यामुळे इंडिया टेक्नॉलॉजीमध्ये पण थोडासा पुढे गेला. आणि लास्ट बघूया, इंडिया हॅज डेमॉन्स्ट्रेटेड टू द वर्ल्ड हाऊ अ स्टेबल डेमोक्रेसी कॅन फंक्शन सक्सेसफुली. आता इंडिया ही एक ना डेमोक्रॅटिक कंट्री आहे. म्हणजे डेमोक्रॅटिक इन द सेन्स, इंडियामध्ये इलेक्शन होतात. इलेक्शन हे फेअर आणि फ्री इलेक्शन होतात. म्हणजे इथे काही कुठल्याही प्रकारचा झोल नाही होत, असं आपण बोलू शकतो. आणि त्यामुळे जे लोक निवडून देतात तोच आपल्या देशाचा पंतप्रधान बनतो आणि तीच गव्हर्नमेंट टिकून राहते. तर त्यामुळे इंडिया एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण पूर्ण जगात दिलं जातं की इंडिया ही एक खूप चांगली डेमोक्रॅटिक कंट्री आहे आणि ते लोक त्यांचा पूर्ण कारभार हा योग्य पद्धतीने चालवत आहेत. कारण की जेव्हा पाकिस्तान बनलं होतं ना, तर पाकिस्तान पण एक डेमोक्रॅटिक कंट्री होती, पण त्यांना ते टिकवता आलं नाही. काही वर्षांनी तिथले जे मिलिटरी कमांडर होते, परवेज मुशर्रफ, त्यांनी तिथल्या पंतप्रधानांना जेलमध्ये टाकलं आणि स्वतःला डिक्लेअर करून टाकलं की मी आजपासून हा देश चालवणार. तर डेमोक्रेसी टिकून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि इंडियासारख्या एवढे पॉप्युलेशनमध्ये, म्हणजे एवढं पॉप्युलेशन असतानाही इंडियात ते टिकून आहे, ही खरंच खूप मोठी बाब आहे इंडियासाठी. आणि जगातल्या सर्व कंट्रींसाठी हे एक चांगलं उत्तम उदाहरण आहे. कारण की पाकिस्तानने प्रयत्न केले, पण पाकिस्तान डेमोक्रेसी नाही टिकू शकला त्यांच्या देशामध्ये. सो हा आपला होता चॅप्टर पूर्ण संपलाय. तुम्हाला जर आपली लेक्चर सिरीज आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला अजून कुठले लेक्चर पाहिजे आहेत. चला, धन्यवाद.